नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आता हे मी काय म्हटलं तर प्रत्येकाला हा असा एक प्रश्न आहे की प्रत्येकाला आयुष्यात गुरु असावे की नसावे. तर प्रत्येकाला आयुष्यात गुरु हे असलेच पाहिजेत. का? जसे आपण प्रत्येक ह्याच्यात आपले गुरु असतात, पहिले आई वडील असतात, शिक्षक असतात, तसे हे अध्यात्माचे गुरु असतात. त्यामुळे अध्यात्माविषयी आपल्याला पूर्ण माहिती करून घ्यायची असेल, जर आपल्या चुकांवर सुधारून पुढे जायचं असेल तर आध्यात्मिक गुरु हे असलेच पाहिजेत. आणि अध्यात्मात हे गुरु का असावे तर ईश्वराजवळ आपण पोचू शकत नाही, आपला बोलू शकत नाही, तर ईश्वरापर्यंत पोचण्याचा आपलं सद्गुरू हे एक मार्ग असतो, शॉर्टकट असतो, दुवा असतो. त्यामुळे प्रत्येकाला आयुष्यात गुरु हे असलेच पाहिजेत. आणि सद्गुरू असेल तर अजून छान आहे. सद्गुरू म्हणजे ज्यांना ईश्वरी साक्षात्कार झालेला आहे अशा गुरूंना सद्गुरू म्हणतात. त्यामुळे ते आपल्याला आपली जी सुखदुःख चुका, जे काही आपल्या चुका असतील त्या आपल्या सुधारण्यासाठी आपल्याला मदत करतात. गुरु कधीही आपल्यावर रागवत नाहीत. चूक झाली तर आपल्याला समजावून सांगतात, पण रागवत नाहीत आणि आपल्या चुका सुधारायला आपल्याला मदत करतात. आणि अशा चांगल्या ह्याने आपण ईश्वरापर्यंत पोचू शकतो. किंवा आपल्या भक्तीमध्ये, अध्यात्माच्या ह्याच्यामध्ये काही उणिवा असतात त्या ते सगळं सांगतात, म्हणजे आपल्याला समजावून सांगतात. आणि ईश्वराजवळ आपण गेलो तर आपण अडचणी सांगू शकत नाही, आपण आपल्या गुरूंजवळ सांगू शकतो. आणि आपल्या ह्या अडचणी सद्गुरू ईश्वरापर्यंत पोचवतात आणि ईश्वराला विनंती करतात की तुझ्या ह्या भक्ती करतात त्यांच्यावर तू रागवू नकोस, त्यांच्या अडचणी दूर कर. त्यामुळे हा जो एक दुवा आहे, म्हणून प्रत्येकाला आयुष्यात गुरु हे असलेच पाहिजेत. श्री गुरुदेव दत्त.